हे थोडं वेगळं वाटतं ना? मग सिद्धार्थांचा जन्म नेमका कोणत्या राजकीय व्यवस्थेत झाला होता हे आधी समजून घेऊया. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारत हा अनेक लहान मोठ्या राज्यांमध्ये विभागला गेलेला होता. काही ठिकाणी राजाची राजसत्ता होती तर काही ठिकाणी गणराज्यांची व्यवस्था होती. त्या काळातील प्रमुख राज्यांमध्ये अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स अशा बऱ्याच लहान मोठ्या राज्यांचा समावेश होता. पण त्या सगळ्यांमध्ये काही गणराज्यांची राजव्यवस्था ही वेगळी होती. त्यापैकी एक होतं शाक्यांचं गणराज्य आणि शाक्यांची राजधानी होती कपिलवस्तू. आता इथे एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. आज आपण राजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एका व्यक्तीची सत्ता येते. पण शाक्यांच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी होती. शाक्य गणराज्यात अनेक राजवंशीय कुटुंबांचा सहभाग होता आणि राजसत्ता आळीपाळीने चालत असे. या व्यवस्थेत राजसत्ता चालवणाऱ्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा वापरली जात असे आणि याच शाक्य गणराज्याचा एक प्रमुख होता, ते म्हणजे शुद्धोधन. पण शुद्धोधनापर्यंत ही कथा कशी पोहोचते त्यासाठी आपल्याला त्यांच्या पूर्वजांकडे थोडं मागे जावं लागतं. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. त्याचा मुलगा होता सिंहनू. सिंहनूचा विवाह कच्छना हिच्याशी झाला. त्यांना 5 पुत्रे झाली: शुद्धोधन, धौत्योदन, शुक्लोदन, शाक्योदन आणि अमितोदन, आणि 2 कन्या, अमिता आणि प्रमिता. याच शुद्धोधनाचा पुढे विवाह झाला महामायेशी. महामाया या कोलिया वंशातील होत्या. त्यांचे वडील होते अंजन, तर आईचे नाव होते सुलक्षणा. अंजन देवदेह येथे राहत होते आणि महामायांची बहीण होती महाप्रजापती गौतमी. म्हणजेच पुढे सिद्धार्थांच्या जीवनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाप्रजापती गौतमी या सिद्धार्थांच्या मावशी होत्या. आता कथा 2 घराण्यांना जोडते. एका बाजूला शाक्यांचं कपिलवस्तू आणि दुसऱ्या बाजूला कोलियांचं देवदह. या 2 घराण्यांच्या संबंधातून शुद्धोधन आणि महामाया एकत्र आले. पण अजून खरी कथा सुरू झालेली नाही. शाक्य लोक दरवर्षी आषाढ महिन्यात उत्सव साजरा करत असत. महामायांनीही हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचं ठरवलं आणि या उत्सवानंतर घडला एक असा प्रसंग ज्याने केवळ शुद्धोधन आणि महामायांचंच आयुष्य बदललं नाही, तर पुढे संपूर्ण जगाच्या इतिहासावर परिणाम करणाऱ्या एका व्यक्तीच्या जन्माची सुरुवात झाली. नेमकं काय घडलं होतं या उत्सवानंतर, महामायांना काय अनुभवलं आणि त्यानंतर जन्माला आला तो राजकुमार सिद्धार्थ. पुढच्या भागात सिद्धार्थाच्या जन्माची कथा ऐकणार. हा किस्सा ऐकल्यानंतर प्रश्न पडलेत का? मी असं का म्हटलं असेल की गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये मावशीची महत्वाची भूमिका होती? महामायाला असा कुठला अनुभव आला होता? सिद्धार्थाच्या जन्माची रोचक कथा काय असेल? या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असेल तर मला फॉलो करावं लागेल ना. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. नमो बुद्धाय. जय भीम.